डॉक्टर साहेबांना भावनिक. की प्रेम असतं की एक त्यांनी ते त्रास बघितला 2.5 वर्षाचा काय आणि काय शेटने जेवढं फोन केले नसतील तेवढं मी फोन करायचो लोकांना. माझ्यासाठी म्हणजे त्यांनी सगळं या क्षेत्रात आहे की नाही त्यांचा काय असेल ते लावायचे पैसे देऊन सगळं लोक बैल देत नव्हते. पायरा मागण्यापासून ड्रायव्हर बघण्यापर्यंत सगळं म्हणजे नियोजन सगळं ते पहिल्यापासूनच करतात. देवणपासून मी म्हणायचं त्यांनी करायचं. पाटलांचा पण काळ खराब होता. म्हणजे सगळं नियोजन व्यवस्थित झालं सर. आता डॉक्टर साहेब भावनेच्या मित्रांनो, वडकीचं मैदान जे या वासरांनी गाजवलं, आदत लक्ष्य आणि सचिन ती जोडी परत पुसेगावमध्ये फायनलचे मानकरी ठरलेले आहे. थोड्याच वेळात फायनल देखील आहे. दादा नमस्कार. नमस्ते. काय सांगाल पुसेगावचा गुलाल मिळवण्यासाठी? म्हणजे माणसं बरीच आतुरता असते ना, आपली बाईट पण झाली आहे ना, होय. काय सांगाल? नाही, लय दिवसाची इच्छा होती हा. पुसेगाव खेळायची, फायनलला राहायची. मी माझ्या लक्षाने इच्छा माझी पूर्ण केली आज. त्या दिवशी शेट दादा म्हटलं की नाहीच पाळणार पुसेगावला, कारण ती जरा लय पब्लिक बघून त्याला ही होत आहे ना. नाही, तेच कारण असतो. हे बघितलं आता तुम्ही बघता थोडं हा. लागलं. पब्लिक बी भरपूर पुढे वासरू येत असतं. मी नाहीच केलेला, पण कसं आहे पब्लिकचं बी जास्त फोन आलं ते लक्ष प्रेम होतं ना जोडीचं, हा. हो. आणि याच्या वेळी आलं मग चला हाणूया म्हटलं गाडी. म्हणजे तिथेच बी असतं की जरा ते बुसतोले आहे ना हो, सगळे, बसतो त्यामुळे हे झालं. थोडं पाहायला म्हणजे ते नॉर्मल लागलंय ना पुढे. होय, थोडं लागलं. काय सांगाल पण पुसेगावचं मानकरी ठरल्या? म्हणजे बरेच जणांची इच्छा असते ना. तुमचा मला जसं माहित आहे, मी तुम्हाला पहिल्यापासून ओळखतो की बराच इतिहास आहे, बरीच बैल घडवली केली सगळी केली. काय सांगाल त्याबद्दल? नाही, घडवली बैल बरीच झाली, पण खरंच लहान वयात म्हणजे त्यानं माझी इच्छा पूर्ण केली. डबल हिंद केसरी होऊन कमी काळात कमी काळात, आणि ती लवकर इच्छा त्यानं पूर्ण केली. लक्षात. मित्रांनो, लक्षात चालू केलाय तेव्हापासून गुलाल जातं. वडकी झालं, पुसेगाव झालं, म्हणजे मैदान गुलाब कधी नाही, 2-3 मैदान फक्त फेल गेली माझी, हा. नाहीतर नाही फेल कधी. तू कायम गुलाबात आहे. पण आदत शिव आज कसं काय परत समीकरण का ती डोक्यात आलं की वडकी नाही, ती कसं लोकांचं बी लय प्रेम झालं. ते वडकी जुडी, गाडी राहिली, लोकांचं बी लय प्रेम मिळालं. लोकांची भरपूर प्रतिक्रिया आल्या मित्रमंडळींची. तीच गाडी चालेल म्हणलं, तीच गाडी मी आणली. तीच गाडी पळाली आहे की नाही? होय. गटालाच काय म्हणजे ड्रायव्हर कोण होते परत 3 फेरायला? ड्रायव्हर आपला तोच एकनिष्ठ भाई ड्रायव्हर बांबावडे. ते त्या दिवशी पण मित्रांनो दादा म्हटले मला, तिथे बाईट पण आपली व्हायरल गेली आहे ना शॉर्ट मध्ये, की ड्रायव्हर बांबोड आहे ना, तेच ना पहिल्यापासून कंटिन्यू. हो, भाई ड्रायव्हर बांबावडेच. सचिनचे मालक काय म्हणले कसं काय? काय नाही, अजूनच शाहिद वंची माझी भेटच झालेली नाही. त्या दिवशीपासून नाही अजून भेट. हा. तर याचं आज मित्रांनो शेट पण आहेत त्या दिवशी मैदानात, म्हणजे मुलाखती वेळेस नव्हती त्या दिवशी आहे ना. शेट काय सांगाल? लक्षाने एवढं मोठं नाव गेले कमी काळात, महत्वाचं म्हणजे आदत नाव वयात केलं इतिहास. म्हणण्यापेक्षा स्वप्न पूर्ण केलं हा. एवढं सांगेन. म्हणजे बैलगाडी क्षेत्रात आहे, पण माणसांची लई इच्छा असते की पुसेगावसाठी खेळावं. पुसेगाव खेळायचं म्हणजे हे वर्ल्ड कप असल्या गतीच हा. आहे. या वर्ल्ड कपला सगळेच जेवढे ज्यांची नंदी आहेत ते खेळायला येतात तर येतात, आणि त्यांना सगळ्यांना गुलालाचीच अपेक्षा असते. आता जसं की दादा मला म्हणले की त्यांचा आधी डोक्यात होतं की नव्हतं पुसेगाव पळवायचं आहे ना जरा. नाही, त्या म्हणजे थोडं इद्रापणामुळेच आता बघितलं तुम्ही लागलं, त्याच्यामुळे आम्ही नियोजन नाहीच म्हणत होतो, पण सगळ्यांचं एवढा फोर्स आला त्याच्यामुळं नियोजन करावं लागलं. किती दिवसाची दादा नियोजन झाले? अचानक झालं ते म्हणताय? अचानक झालं ना म्हणलं, म्हणजे प्रेक्षकांची इच्छेसाठी. कारण आता 4 दिवस झाले, 3 ते 4 दिवस झाले. मग आता बघितलं जेव्हा सेमी पळून आले, पब्लिकचा आक्रोश वेगळा होता. काय सांगाल त्या प्रेमाबद्दल? आक्रोश म्हणण्यापेक्षा प्रेम दिलं एवढंच मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी. तेच की आवाज, आक्रोश म्हणजे आवाज म्हणतोय ना. हा, तेच प्रेम सगळ्यांनी दिलं, हा. त्याचाच आनंद आम्हाला पण आहे. तसंच प्रेम देत राहावं. आणि कमी काळात मला वाटतं ते दादांबद्दल काय 2 शब्द बोलले एवढं असं वाचलं. काय बोलायसारखं नाही, दाखवून दिलंय त्यांनी हा. काय आहे आणि काय नाही. हा. म्हणजे पाटील हा काय करू शकतो बैलगाडी क्षेत्रात हा. ते त्यांनी करून दाखवलेलं आहे. त्यांचा इतिहास जुना आहे, मी पहिल्यापासून बघतो त्यांना आहे ना काका. पहिल्यापासून काकांना बैल बऱ्याच जुन्या मुलाखती घेतल्या. काकांच्या काय बोलाल काकांबद्दल? काय आता बोलाय म्हणजे आता जेवढं सांगाल तेवढं. मला म्हणजे माझं 2.5 वर्षाचं राहिलेलं स्वप्न ही त्यांनी आता मला सगळ्या या 2-3 महिन्यातच तर दाखवलं. मी सांगतो, आम्हाला आतापर्यंत काका माझे आकाश नगरचे आहे ना, आम्हाला त्या दिवशी कळलं की वनवास माचीचं नाव देखील झालं गावात. हा, वनवास माची आहे, वलकड आहे, आगाशिव आहे. तसंच माझा व्यवसाय आंबेगाव, तिथं सुद्धा माझं बऱ्यापैकी चर्चा आहे. हळूहळू का तिकडे बैल कधी जातो काय आपलं? का आता नाही, मैदानात गेलो होतो त्या दिवशी. आता वडकीचं मैदान झालं हा. त्या दिवशी आम्ही मग सगळं झाल्यानंतर घरी पूजायला वगैरे आंबेगावलाच नेला होता. घरी पूजून वगैरे सगळे जेवण करून मग निघून आले. शेट पण असं कंटिन्यू बैलावर काय सांगाल? बैल माझी नियोजन मित्र करतात बैलाची. होय का? हो, आम्ही दोघं करतो नियोजन होय का? बैलाचं. डॉक्टर साहेब, तुमचा परिचय द्या. मी डॉक्टर मच्छिंद्र तरसे, हा. नवनाथ शेठ माझे मित्र आहेत. हा. आज आमचा 2.5 वर्षाचा इतिहास नाही व्हायचं. आमचा
हे म्हणजे अश्रू अनावर झाले ते की किती प्रेम असेल वासरू आणि त्यांना पण मित्रांनो घडवून दाखवलंय ना कमी काळात का हो काका? काय सांगितलं स्वप्न जेवढी राहिली ती तेवढी पूर्ण करून दिली. हा आता पण फायनलला ज्यावेळेस खाली उभा होतो मागच उभा होतो मी जास्त जवळ नसते ते म्हणजे राहिलेलं स्वप्न म्हणजे हीच म्हणजे आपलं पुसेगाव आणि ते आता संपलं नाही. आपलं बैलगाडी क्षेत्रात आहे. आता काही वयात त्याच्यापासून आम्हाला काही इच्छा राहिली नाही. इथून पुढे सगळा त्यांना म्हणजे दिला. बसून खाल्लं तरी चालेल. आणि कमी काळात म्हणजे सुरू झालं ते गुलालच आहे ना असं बी नाही. Continue की गुलालच बॅड आहे. पेश नाही काय नाही काय नाही तिचं ते प्रेमान सगळं नाही आपण तसं मैदान पण बघून वगैरे करतोय जेणेकरून सगळ्याचं नियोजन बोलणं चर्चा आणि त्यातनं योग्य रीतीनं नियोजन केल्यामुळं हे सक्सेस आहे. ह्यात आता कसं होतंय काही गोष्टीला आम्हाला म्हणजे सगळ्यांचाच सपोर्ट चांगला भेटतोय. अरे वा. आता वैयक्तिक ही बल्लाळ सरांचं पण म्हणणं आलं नाही गाडी पळलीच पाहिजे. आम्ही जुन्या पद्धतीवर चाललोय. म्हणजे जुनी लोक कशी एक गाडी जर पळत असेल तर गाडी पळली असती, सहजासहजी सोडायची गाडी नाही फुटत नव्हती. म्हणजे पहिल्या गाड्या कशा 6-6 महिना 8-8 महिने गाडी 2 वर्षी पळायची. गाड्या आम्ही त्या पद्धतीने आम्ही चाललोय. म्हणजे जुन्या पद्धतीने जुनी कशी बैल 10-10 15-15 दिवसाच्या गॅपनं पळत होती, टिकून बैल पळत होती, एका पैऱ्यात पळत होती. आम्ही तीच पद्धत जुन्या पद्धतीने चाललो जेणेकरून जी गाडी जुळली ती फोडायची पण काही गरज नाही असं आहे. अरे वा. म्हणजे आता जेव्हा असे मानाची मैदान दिसेल ती दिसेल तर तीच गाडी पळेल आहे ना? नाही बघू आता पुढच्या मैदानाचं नियोजन कसं होतंय कारण की गाडी जर पळत असेल तर फोडायचं पण ते काही विचार तसा नाही. आणि काका कुठनं बी लागू द्या गाडी ती स्पीड लावते ना म्हणजे हो, पब्लिक गाडी लावते. आता कसं आहे, पब्लिकला बी तो जेवढं जास्त थोडं पब्लिक असलं की जरा पिच्चा गेल्या करतो आणि ह्या पब्लिकला तो नाही शक्य होतो जाणार एकसारखा. आज तो पब्लिकनं पळालाय. गाडी आत मग काय हलक्या गाड्या नव्हत्या. म्हणजे सगळ्या मानांकितच्या नंदी होतं चांगलं आपलं त्या मानांकित ह्याच्यात मध्ये आपलं कुठंतर यश दिलं. एवढं मोठं मान म्हणजे तुम्हाला आता कायमस्वरूपी नावच झाले नोंदच झाली आहे ना. चालते तुम्हाला पण फायनल साठी शुभेच्छा. एक मिनिट फोटो काढून घेतो काका इकडे